महेश फाउंडेशनच्या नवीन शाळा आणि कौशल्य केंद्राचे उद्घाटन काँग्रेस युवा नेते राहुल जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आले। या नवीन शाळा आणि केंद्राचा 1100 मुलांना लाभ होणार आहे। केवळ पायाभूत सुविधांमुळे मुलांचा विकास होत नाही, तर यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे। विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांच्यात कौशल्याचा विकास करणेही तितकेच महत्त्वाचे आहे। भविष्यात मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्यात व्यावहारिक क्षमता वाढवली पाहिजे, असेही काँग्रेस युवा नेते राहुल जारकिहोळी उद्घाटनपर भाषणात म्हणाले। बेळगावातील कनबर्गी येथे महेश फाउंडेशनच्या नवीन शाळा आणि कौशल्य केंद्राचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। नवीन शाळा आणि कौशल्य केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना ते म्हणाले, महेश फाउंडेशन गेल्या 17 वर्षांपासून निस्वार्थपणे समाजाची सेवा करीत आहे। गेल्या 4 वर्षांपासून त्यांचे उदात्त कार्य मी स्वतः पाहत आलो आहे। ते मुलांची घेत असलेली काळजी आणि प्रेम खरोखरच प्रशंसनीय आहे। सततच्या प्रयत्नांमुळे महेश फाउंडेशनने अनेक गरीब मुले आणि गरजू महिलांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल केला आहे। फाउंडेशनच्या नवीन शाळा आणि कौशल्य केंद्राचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे। ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡುವಂತ ಪುಣ್ಯ ಕೆಲಸವನ್ನು ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಹೇಳಿದಂಗೆ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ಯಾವುದೇ ಒಂದು ಗ್ರಾಮ ಆಗಿರಬಹುದು, ಒಂದು ಕುಟುಂಬ ಆಗಿರಬಹುದು, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣದ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ಇದೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಎಲ್ಲೋ ಹೇಳ್ತಾರೆ, ಶಿಕ್ಷಣ ಅಂದರೆ ಒಂದು ಹುಲಿ ಹಾಲಿದ್ದಂಗೆ, ಕುಡಿದವರು ಗರ್ಜಿಸಬೇಕಂತ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಬಗ್ಗೆ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಅಷ್ಟೊಂದು ಶಕ್ತಿ ಇವತ್ತು ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಇದೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹೆಚ್ಚು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು। ಎಲ್ಲರೂ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆದು ಒಳ್ಳೆ KS IAS ಆಫೀಸರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಡಾಕ್ಟರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ತಮ್ಮ ಇಷ್ಟವಾದಂಥ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಮಿಂಚಬೇಕಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಸೆ ಆಗಿದೆ। ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಗುರು ಇರಬೇಕು, ಒಂದು ಗುರಿ ಇರಬೇಕಂತ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ। ಗುರಿಯನ್ನು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಗುರು ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಹೇಶ್ ಜಾಧವ್ ಅವರು ನಿಂತು ಆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಇದೇ ರೀತಿ ಅವರು ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿರಿ। ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಈಗಾಗಲೇ 4 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಬಹುಶಃ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಅವರು ಕಾರ್ಯ ಗುರುತಿಸಲಿ। ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಸಹಕಾರವನ್ನು ಯಾವತ್ತಿದ್ರೂ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ वतीಯಿಂದ ತಂದೆಯವರಾಗಿರ್ಬೋದು, ನಾವು ಆಗಿರ್ಬೋದು, सदा ಅವರಿಗೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ सिद्धरिದ್ದೇವೆ। जेव्हा आपण एका मुलाला शिक्षित करतो तेव्हा आपण एका कुटुंबाची, एका समुदायाची, एका समाजाची आणि त्या अनुषंगाने एका राष्ट्राची उन्नती करतो। शिक्षणाची ही ताकद आहे। हजारो मुलांना सुशिक्षित करण्याच्या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल मी महेश फाउंडेशनचे आभार मानू इच्छितो। मंत्री सतीश जारकिहोळी यांनी समाजात विविध प्रकारे योगदान दिले आहे आणि महेश फाउंडेशनच्या उपक्रमांनाही पाठिंबा दिला आहे। समाजसेवेसाठी त्यांच्या समर्पणाबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो। बेळगाव जिल्हा 100% साक्षर जिल्हा बनवण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत। येणाऱ्या काळात महेश फाउंडेशनला आमचा पूर्ण पाठिंबा राहील अशी ग्वाही देत प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाने उज्ज्वल भविष्य मिळेल अशी अपेक्षा बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केली। आप ऐसे ही काम करते रहे, हम सब आपके साथ में हैं। अच्छा काम कीजिए, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ। ನಾವು ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಇರ್ತೇವೆ। ಸತೀಶ್ ಅಣ್ಣ ಇರಲಿ, ಜಾರಕಿहोळी ಅವರಿರಲಿ, दानवी इरली, ಎಲ್ಲರೂ ನಾವು ತಮ್ಮ ಜೊತೆ। मैं यही चाहता हूँ कि सिर्फ बेलगाम नॉर्थ में नहीं, पूरे बेलगाम जिले में 100% लिटरेसी हो। 100% 100% ಮಕ್ಕಳು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗಬೇಕು। ಪ್ರೈವೇಟ್ ಶಾಲೆಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಇದೆ, ಇಂಥ ಶಾಲೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಶಾಲೆಗೆ ಅದೇ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಇರಬೇಕು। ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾನು सतीश अण्णा और BO बजेंद्र साहब अब सब मिल के बहुत से सोच समझ के काळजी से ये काम कर रहे हैं कि हर स्कूल आगे बढ़े और हर बच्चा पढ़ के रहे। बहुत बहुत धन्यवाद महेश जी का जो हमने यहाँ बुलाया। हम यही आशा करते हैं और दुआ करते हैं कि वो बहुत आगे बढ़े। काम ही पूजा आहे आणि मुलांची सेवा करणे हे एक पवित्र कर्तव्य आहे असा महेश फाउंडेशनचा विश्वास आहे। शिक्षण ही एखाद्या व्यक्तीकडे असलेली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे। मला विश्वास आहे की ही मुले भविष्यात खूप उंची गाठतील। हा विशेष मुलांसाठी एक विशेष शाळा सुरू करण्यात महेश फाउंडेशनला मदत करणाऱ्या सतीश जारकिहोळी यांचे मी मनापासून आभार मानतो। मुलांचे भविष्य घडवण्यात आणि त्यांना योग्य शिक्षण देण्यात त्यांच्या योगदानाची महत्त्वाची भूमिका बजावली आहे
असे बेळगाव शहराचे गट शिक्षणाधिकारी रवी भजंत्री म्हणाले. ಆರಂಭದ ಆ ಸಾಕ್ಷ್ಯಚಿತ್ರದಲ್ಲಿರುವ ಆ ಮಗುವಿನ ಮನೆಯ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಆ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆದು ಆ ಕೊಡೆಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶ ಏನದಲ್ಲ, ನಾನು ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗ್ತೀನಿ, ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಆಗ್ತೀನಿ, ನಾನು IAS ಆಗ್ತೀನಿ, IPS ಆಗ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಧಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ, ಆ ನಿರ್ಧಾರದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಕನಸನ್ನ ನನಸು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಉತ್ಕರ್ಷ ಫೌಂಡೇಶನ್, ಉತ್ಕರ್ಷ ಶಿಕ್ಷಣ ಕೇಂದ್ರ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನ ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿ ಇಟ್ಟಿದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸತೀಶನ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಆ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಅವರಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದು, ರಾಜೀವ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬರಿಂದ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದು ಒಂದೊಂದು ದಿನ ಏನು ಈಗಲೇ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ चारित्रिकವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಇದೆ. ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ. मला अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा या मुलांना विशेष शाळांमध्ये प्रवेश नव्हता आणि त्यांच्या HIV स्थितीमुळे त्यांना समाजबाह्य केले जायचे. त्यांच्यासोबत कोणीही राहण्यास तयार नव्हते. मात्र या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महेश फाउंडेशनने दाखवलेले समर्पणाने दृढनिश्चय खरोखरच कौतुकास्पद आहे. आज त्यांची प्रगती पाहता महेश फाउंडेशनसाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. भविष्यात त्यांच्या निरंतर यशासाठी मी संस्थेला शुभेच्छा देतो असे बेळगाव माळमारुती पोलीस स्टेशनचे CPI ಜಾಕೀರ್ ಪಾಷಾ ಕಾಲಿಮಿರ್ಚಿ म्हणाले. ಪುಟ್ಟರಾಜ ಗಾವೆಗಳು ಹುಟ್ಟೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಕೂಡ್ರಂತ ನೆಪಂದ್ರ ಅವ್ರು ಮನುಷ್ಯರಲ್ಲ, ಅವ್ರು ಕೂಡ್ರಂತ ನೆಪಂದ್ರೆ ಅವ್ರು ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡಕ್ಕೆ ಹುಟ್ಟ್ಯಾರ. ಕೂಡ್ರಂತಂದ್ರೆ ಅಂತಲ್ಲ, ಅವ್ರು ಏನಾದರೂ ಕೂಡ ಇರ್ಬೋದು, ಮನೆಗೆ ಬೇಸರದ ಮಕ್ಕಳು, ಊರಿಗೆ ಬೇಸರದ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದ್ದಾಗ ಆ ಪುಣ್ಯಾತ್ಮ ಪುಟ್ಟರಾಜ ಗಾವೆಗಳು ಹುಟ್ಟಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಆಶ್ರಮ ಕಟ್ಟಿ, ವೀರೇಶ್ರಮ ಸಂಗೀತಾಶ್ರಮ ಕಟ್ಟಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಎಲ್ಲಾರಾದರೂ ಕೂಡ ಅಂಧ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಿದ್ನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೋಗಿ ಅವ್ರು ಜೋಳಿಗೆ ಹಿಡಿತಾರ. ನಿಮ್ಮ ಮಗು ನನ್ನ ಜೋಳಿಗೆಗೆ ಹಾಕ್ರಿ, ನಾನೆಂತೆಲ್ಲ ಸಾಕಿ ಅದ್ರ ಭವಿಷ್ಯ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಂಥದ್ದು. ಆ ಮನುಷ್ಯ ಎಂತೆಲ್ಲ ಹುಟ್ಟಿ ಗದಗನ ಈಗಾದರೂ ಕೂಡ ಎಂತೆಲ್ಲ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಾಲೇಜ್ ಅದಾವ, ಮಠಗಳದಾವ. ಆದರೆ ಗದಗನ ಗುರುಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಂತಲ್ಲ ವೀರೇಶ್ವರ ಪುಣ್ಯಾಶ್ರಮದಿಂದ ನಾವು ಗುರುತಿಸ್ತಾರ, ಪುಟ್ಟರಾಜ ಗವೆಗಳಿಂದ ಎಂತೆಲ್ಲ ಊರು ಗುರುತಿಸ್ತಾರ. ಅದೇ ರೀತಿಯೂ ಕೂಡ ಎಂತೆಲ್ಲ ಕಣಬೂರಿನೂ ಕೂಡ ಒಂದು ಗ್ರಾಮ, ಹತ್ರ 11 ಗ್ರಾಮ ಆಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮಹೇಶ್ ಅಂತ ಒಬ್ಬ ಸಣ್ಣ ಯುವಕ ಹುಟ್ಟಿ ಆ ಮನುಷ್ಯ ಅಂತೆಲ್ಲ ಏಡ್ಸ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮುಂದೆ ತಂದು ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕನಸು ಕಂಡು ನನಸು ಮಾಡಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸಾಧನೆ ಮಾಡಿನಂದ್ರೆ ಇದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಸಾಧನೆ. ಅವ್ರ ದೇವ್ರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. ಆಲ್ ದಿ ಬೆಸ್ಟ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. महेश फाउंडेशनचे संस्थापक महेश जाधव म्हणाले की हा प्रवास HIV पॉझिटिव्ह मुलांसाठी अनाथाश्रमापासून सुरू झाला आणि नंतर आम्ही या विशेष मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु या शाळेची परवानगी मिळवण्यास आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सतीश जारकिहोळी, आसिफ सेठ आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्हाला परवानगी मिळाली. रक्तपेढीचा परवाना मिळवण्यात आम्हाला सहकार्य करणाऱ्या सतीश जारकिहोळीसह सर्वांचे आम्ही आभारी आहोत. याप्रसंगी नगरसेविका अस्मिता भैरगौडा पाटील, महेश फाउंडेशनची मुले, पालक, कर्मचारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते. आपली मराठी, बेळगाव.